बहिणींनो भावांनो, तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या चॅनलमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवायचं खूप विशेष कारण आहे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याआधी माझ्या व्हिडिओचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे पिताजी. एक पिता काय असतो, त्याची जिम्मेदारी काय असते, हे आपण बघणार आहोत. जसं मम्मीविषयी तर आपण खूप काही बोलतो बऱ्याचदा, आहे ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे सगळ्यांना माहीत आहे. जरी एखाद्या व्यक्तीकडे खूप प्रचंड प्रमाणात संपत्ती असू दे, धन असू दे, पण अगर आईवडील नाही तर तो भिकारीच दिसतो, आहे की नाही. त्याचप्रकारे आज मी पिताजीविषयी मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे, की एक पिताची जिम्मेदारी काय असते आणि त्याचा काय रोल असतो परिवारामध्ये. परमेश्वराचं वचन सांगतं आहे की घराचा हेड हा घरचा पुरुष असतो, पती असतो, बरोबर आहे की नाही. आणि पिताजी विषय आहे पिताजी. तर अगर एखाद्या घरातला पिताजीच बिघडलेला असेल तर डेफिनेटली त्याचं घर तुम्हाला पांगलेलं दिसणार. कारण त्याचं जीवनच बरोबर नाही तर तो आपल्या लेकरांना काय घडवेल, बरोबर आहे की नाही. तर पिताजीचा रोल खूप महत्त्वपूर्ण आहे बहिणींनो भावांनो. पिताजी हा परिवाराचं पालनपोषण करणारा असतो. परिवाराच्या काय जिम्मेदाऱ्या आहेत, काय गरजा आहेत, हा भागवणारा म्हणजे पिताजी असतो, बरोबर आहे की नाही. तर पिताजीचा खरा रोल असा आहे बहिणींनो, की अगर पिताजीलाच खऱ्या गोष्टी माहीत नसतील तर तो आपल्या लेकराला खऱ्या गोष्टी शिकवू शकणार नाही. तर एक जशी माता दुआ करणारी असते, तसंच पिताजीने सुद्धा एक दुआ करणारा पिताजी असलं पाहिजे. कारण आपल्या लेकरा बाळासाठी एक प्रार्थना करणारा पिताजी पाहिजे. तेव्हा ते लेकरांना आपण कसं वाढवायचं समजदारीने, याची ज्ञानबुद्धी परमेश्वर आपल्याला देतो, बरोबर आहे की नाही. नाही तर झाली एखादी गलती की घेतलं झाडू, मारलं फटाफट, घेतले खेटरं घातले डोक्यात, आहे ना. काही काही असं दिसतं आपल्याला चित्र, विचित्र. तर परमेश्वराने काही नियम लावून दिलेत. ते नियम जर माहीत असतील पिताजीला तर तो पिताजी त्या नियमानुसार आपल्या लेकराला वाढवेल, बरोबर आहे की नाही. क्षमा करण्याचं शिक्षण देईल, प्रेम करण्याचं शिक्षण देईल, आदर करायला पाहिजे हे शिकवेल, थोरा मोठ्यांचा आदर मान मर्यादा शिकवेल. आणि अशा प्रकारे मेन रोल असतो पिताजीचा घरामध्ये, बरोबर आहे की नाही. तर कित्येक घरात तुम्ही ऐकलं असेल, जर मुलं ऐकत नाही तर मम्मी पत्नी लोक पहिलं आपल्या बापाचा धाक दाखवतात लेकरांना. थांब थांब, पप्पाला येऊ दे, तुझी सोयीच पाहते आता. नाही, मी पप्पाला सांगणार आहे. हे गलत करत आहे, तसं नाही करायला पाहिजे, आपणच हँडल करायला पाहिजे. पिताजी थकलेला असतो, त्यामुळे मी पण तशीच होते. पण देवाने मला आता इंडिपेंडंट बनवलेलं आहे. मला असं वाटतं की मीच हँडल करायला पाहिजे. काही छोट्या मोठ्या असतात ना प्रॉब्लेम, ते आपणच हँडल करायला पाहिजे. कारण आपल्याला पण तेवढाच अधिकार दिला ना देवाने आई लोकांना. कशाला पिताजीची भीती दाखवायची, आहे की नाही. तर परमेश्वराला मी धन्यवाद देते. परिवारामध्ये उत्साह वाढवणारा, परिवाराची शक्ती वाढवणारा, एकी आपल्या लेकरांना सच्चाईचं शिक्षण देणारा असा पिताजी असला पाहिजे. म्हणजे आता मी पिताजीच हा शब्द बरोबर वाटतो मला. बाप असला पाहिजे असं जरा विचित्र वाटते, नाही का. देवाला धन्यवाद. तर खूपच म्हणजे मेन रोल आहे पिताजीचा. त्यामुळे जो पुरुष जिम्मेदारी उचलत नाही घराची, किंवा आपल्या लेकरा बाळांकडे बघत नाही, त्यांचं मदत करत नाही, त्यांच्यासाठी टाईम काढत नाही, तर लक्षात ठेवा कुठे ना कुठे आपण परमेश्वराचे गुन्हेगार ठरणार. कारण परमेश्वराने तुम्हाला जिम्मेदारी दिली. आजकाल खूप मोबाईलमध्ये रमताना दिसतात डॅडी लोक, बरोबर आहे की नाही. तर तसं न करता आपण जसं अन्न पाण्याचा उपवास करतो ना, तसं मोबाईलचा पण उपवास करायला शिकलं पाहिजे. 1 तास 2 तास
तेव्हाच आपण आपल्या लेकरांना शिकवू शकणार की बाळा मोबाईल जरा कमी वापर, मोबाईलच्या वापरामुळे त्रास होऊ शकतो तुला, एवढं वेडं बरं नव्हे, असं एखादा पिताजी म्हणतो का आपल्या लेकरांना? नाही. आजकाल त्यांना असं वाटतं नाही बाबा मलाच खूप येडं लागले तर माझं लेकरू पण येडं झाले, जाऊ द्या, असं चाललं आहे आजकाल. मी 24 तास मोबाईलमध्ये आहे तर माझ्या लेकरांना काय शिकवणार मी? बरोबर आहे का नाही? तर एक जिम्मेदारी सांभाळणारा, पालनपोषण करणारा, परिवारामधले प्रॉब्लेम सोडवणारा समजदारीने आणि आपल्या परिवाराला उमेद देणारा असा एक स्ट्रॉंग पिलर म्हणजे एक पिताजी असतो, आहे की नाही? तर पिताजी हा विषय घेण्याचं कारण हे आहे की आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे. परमेश्वर त्यांना आशीर्वाद करो. नवीन वर्षाचं आशिष भेटलेलं आहे आज माझ्या मिस्टरांना. तर त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद की खरोखर एवढ्या वर्षाची सर्विस आहे, पण एकदाही न थकता वागता न हारता त्यांना ऑन ड्युटी राहण्यासाठी कृपा दिली देवाने. एकही दिवस बिमारीत पडू दिलं नाही, कधीही बेडमध्ये पडू दिलं नाही. देवबापाला मी धन्यवाद देते, आभार मानते आणि मी त्यांना शुभेच्छा देते की ते असेच सुदृढ, असेच स्ट्रॉंग पर्सन असंच राहावा शेवटपर्यंत आमच्यासोबत, अशी मी दुआ मागते परमेश्वराला. बहिणींनो भावांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? थोडे शब्दामध्ये छोटा व्हिडिओ मी बनवला एक पिताजीवर. हमेशाच आपण मम्मीवर बोलतो, मावर बोलतो, आईवर बोलतो, निबंध लिहितो, आहे ना? मम्मी, आई, माँ एकच आहे मला असं वाटतं, आहे की नाही? तर आज हे होते माझे 2 शब्द पिताजीविषयी. तर आपण जे पण काय करतो आहे ना, तर आपण आपल्या लेकराचा विचार करूनच आपल्याला करायला पाहिजे, आहे की नाही? हर एक वाईट सवय येण्या अगोदर आपण विचार करायला पाहिजे. जर हीच वाईट सवय माझ्या मुलांमध्ये आली तर, आहे की नाही? मी कसं शिकवणार? मीच जर वाईट वागायला लागलो, माझ्या लेकरांना काय शिकवणार मी? हा प्रत्येक पॅरेंट्सनी विचार करायचा विषय आहे. प्रत्येक मम्मी पप्पांनी ह्या गोष्टीचा विचार करून आपली वाटचाल करावी जीवनामध्ये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पण देव आशीर्वादित करो. जे जे व्हिडिओ जीव लावून बघतात माझा, त्यांना देवबापा आशीर्वादित करो. जे बघत नाही त्यांनाही आशीर्वादित करो. आमेन. तर धन्यवाद मित्रांनो. परमेश्वर जिवंत आहे आणि परमेश्वराने त्याचे गुण एका बापामध्ये, जसा बाप आपल्या लेकरांची काळजी करतो आणि तसं परमेश्वर आपली काळजी करतो. जसा बाप आपल्या परिवारासाठी त्याग करतो ना, की सकाळीच उठून ड्युटीला जाणं, पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, तसेच कसलीही पर्वा न करता ऊनवाऱ्याची आपल्या परिवारासाठी झटणारा असा असतो पिताजी, असा असतो बाप. बापाविषयी खूप कमी बोललं जातं, पण आज आमच्या हजबंडचा वाढदिवस असल्याकारणानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर खरोखर आदर करायला पाहिजे मम्मी पप्पाचा लेकरांनी, कारण परमेश्वराने जे आपल्याशी, मानव जातीशी जसा परमेश्वर वागलेला आहे ना, त्याने एक उदाहरण ठेवलं आहे. एक बाप जसा आपल्या लेकरांची काळजी करतो तसं परमेश्वर आपली काळजी करतो. जसा एक बाप त्याग करतो ना आपल्या सुखांचा, तसंच परमेश्वराने स्वर्गराजमधल्या सुखाचा त्याग करून मनुष्य होऊन दुनियात आला पुत्राच्या रूपाने. त्याचं नाव आहे जीसस, येशू. आणि स्वतःचा जीव बलिदान केला क्रूसावर आणि 3ऱ्या दिवशी जिवंत उठला आपल्यासाठी, आपल्या मुक्तीसाठी. तसाच बापाचा रोल आहे. परमेश्वराने आपल्याला समानतेने आणि त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे, म्हणून परमेश्वराचे जे गुण आहेत ते बापामध्ये आहेत आणि असायला पाहिजे. अगर ते गुण नाही आहेत तर समजा ते सैतानी गुण आहेत. लक्षात ठेवा. विनाकारण मारणे, टेन्शन देणे, पर्वा न करणे, परिवाराला न सांभाळणे, पालनपोषण न करणे, जिम्मेदारी न सांभाळणे, हे परमेश्वराच्या विरुद्ध गुण आहेत आणि तसं वागणारे लोक दंडास पात्र आहेत. त्यांना दंड दिल्याशिवाय देवबापा राहणार नाही, कारण देवाने दिली त्यांना परिवार, देवाने दिली जिम्मेदारी लेकरांची, बाळांची. राईट ना? तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ? कमेंट करून मला कळवा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.
त्यामुळे